जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. उपचार महाग, रुग्ण बेहाल, खासगी रुग्णालयाच्या शुल्कावर प्रश्नचिन्ह. खासगी रुग्णालयांची मनमानी लूट थांबवणार कोण? रुग्णांसाठी आरोग्य सेवा की लुटीचा बाजार? रुग्णांच्या पारदर्शकतेसाठी दर फलक लागणार का? IMA अध्यक्षांच्या वक्तव्यानुसार रुग्णांना मिळणार दिलासा. महाराष्ट्रात खासगी रुग्णालयाच्या मनमानी शुल्काविरोधात आता संतापाची लाट उसळली आहे. ICU, व्हेंटिलेटर, डॉक्टर व्हिजिट, पॅथॉलॉजी, सोनोग्राफी आणि शस्त्रक्रियांसाठी आकारल्या जाणाऱ्या आवाजावी देयकांमुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांचे आर्थिक कंबरडे मोडत असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. यातच रुग्ण व नातेवाईकांमध्ये पारदर्शकता यावी आणि रुग्णांना खासगी रुग्णालयात लागणाऱ्या खर्चांबाबत अधिक माहिती मिळावी यासाठी दर फलक व सूचना फलकांबाबत वर्धेचे IMA अध्यक्ष डॉक्टर प्रदीप सुने यांच्याशी जनसंग्राम न्यूजद्वारे संपर्क केला असता त्यांनी सदर प्रकरणाबाबत जनतेच्या हितार्थ माहिती प्रदान केली आहे. कोणत्याही रुग्णालयामध्ये जे काही प्रोसिजर्स होतात, चाचण्या तपासण्या होतात, त्याचे दर निश्चित केलेलेच असतात. ते फक्त जर कुठे कोणीतरी डिस्प्ले करतात, कुठे डिस्प्ले केलेलं नसते, तर त्याच्यामध्ये ते डिस्प्ले करायला काहीच हरकत नाही आहे. वर्धा शहरामध्ये अनेक रुग्णालयाच्या बाहेर जे असतात हॉस्पिटलच्या दरपत्रक लागलेले नाही, ते सध्या संदर्भ जिथे दरपत्रक लावलेले नसतील त्यांना आम्ही म्हणजे त्यांना हे सांगू शकतो की हे आपल्या दरपत्रक आपण डिस्प्ले करावे म्हणून, त्या हिशोबाने, जेणेकरून लोकांना, रुग्णांना ते माहिती होऊन जाईल दराबद्दल वगैरे. सदर प्रकरणाबाबत डॉक्टर सुने यांनी दिलेल्या वक्तव्यानंतर बदल घडवण्याची उत्तम संकेताची अपेक्षा असून किती दिवसाच्या आत खासगी रुग्णालयात उपचाराकरिता लागणारा खर्च, चाचण्याकरिता लागणाऱ्या खर्चाचे सुवाच्य अक्षरात रुग्ण व नातेवाईकांना दिसेल अशा ठिकाणी फलक लावणार का? रुग्णांमध्ये खासगी रुग्णालयाला घेऊन असणारी भीती संपणार का? रुग्ण, डॉक्टर व रुग्णालय यांच्यातील पारदर्शकता वाढणार का? हे बघणे लक्षणीय असून असे झाल्यास नागरिकांची होणारी लूट यात मोठ्या प्रमाणात घट होऊन नागरिकांना दिलासा मिळेल हे नक्की. विशाल पोखरे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.